नमस्कार मित्रांनो. आज आपण रूटस्टॉक खुंटावर जे काही कलम केल्यानंतर जी काही रिकट घेत असतो, याबाबत आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर आजचे आपले मुद्दे आहेत, रिकट का करावी? रिकट घेण्याची नेमकी गरज काय असते? त्याचबरोबर रिकट घेण्याचा योग्य कालावधी कोणता? रिकट नेमकी कुठे घ्यावी? रिकट घेण्या अगोदर कोणकोणती खते द्यावीत? तसेच कोणकोणती औषधांची फवारणी करावी? आणि रिकट घेतल्यानंतर कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे जेणेकरून आपण पहिल्याच वर्षी चांगल्या पद्धतीने, चांगल्या प्रमाणात उत्पादन घेऊ शकतो. तर सर्वप्रथम रिकट का करावी? रिकट घेण्याची नेमकी गरज काय? तर रूटस्टॉक खुंटावर जेव्हा आपण कलम करतो, त्यानंतर वाढीच्या अवस्थेमध्ये जो डिसेंबर महिना असतो, या डिसेंबर महिन्यामध्ये जी काही थंडीची लाट येते, या लाटेमध्ये द्राक्ष हुंडीची जी काही वाढ होत असते, ती पूर्णपणे खुंटते. अशा वेळेस द्राक्ष हुंडीची जी काही मुळे असेल किंवा वेलीवरची पाने असतील, हे पूर्णपणे सुप्त अवस्थेत जात असतात. अशा वेळेस तुम्हाला झाडाची कुठल्याही प्रकारे वाढ होताना दिसून येत नाहीत. तर अशी वाढ न झाल्यामुळे तुमच्या द्राक्ष बागेचा मंडपही तयार होत नाही आणि ऑक्टोबर कटिंगनंतर जास्त प्रमाणात वांजफुटी निघण्याचे चान्सेस वाढतात. तर ह्या वांजफुटी निघू नये आणि पहिल्याच वर्षी चांगल्या प्रमाणात आपण उत्पादन घ्यावा, चांगला माल बनवावा. यामुळे आपण रिकट घेणं खूप गरजेचं आहे. तर रिकट नेमकी कधी घ्यावी? तर रिकट घेण्याचं जे योग्य तापमान आहे ते आहे 15°C जास्त तापमान आणि जी आर्द्रता आहे ती 60% जास्त असावी. हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये रिकट घ्यावी आणि हा कालावधी एंडिंग ते साधारणतः फेब्रुवारीच्या स्टार्टिंगमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर ह्यावेळेस थंडी जास्त आहे, नाहीतर बहुतेक वेळेस जानेवारी एंडिंगला पण रिकट सुरू होते. परंतु यावर्षी थंडी जी आहे ती आज 20 जानेवारी असूनही अजूनही गार वारे चालूच आहेत. त्यामुळे तुम्ही रिकटसाठी जास्त घाई न करता फेब्रुवारीमध्ये रिकट घ्यावी. ज्यामुळे ज्या पद्धतीनं उन्हाची तीव्रता वाढेल त्या पद्धतीनेच तुमची जी काही रिकटची बाग असेल तिची काडीची पक्वताही वाढेल. जसजशी उष्णता वाढेल तसतशी पक्वता वाढेल. तर त्यामुळे शक्यतो घाई न करता फेब्रुवारीमध्ये तुम्ही मग 10 फेब्रुवारी असेल, 5 फेब्रुवारी असेल, 10 असेल, 15 असेल, या वेळामध्ये तुम्ही रिकट घ्यावी. तर आता रिकट कुठे घ्यावी? तसं जर सायंटिफिकली जर बघितलं तर रिकट घेण्याची जी योग्य जागा आहे ती आहे ज्या ठिकाणी काडी पक्व झालेली आहे आणि काडीची जी जाडी आहे ती पेन्सिलच्या आकाराची असेल. अशा ठिकाणी जर तुम्ही रिकट जर घेतली तर तिथून निघणारी फूट ही चांगल्या पद्धतीने आणि लवकर निघते. आणि तुम्ही जर रिकट ही जास्त जाडीच्या अंतरावर घेतली म्हणजे ज्या ठिकाणी जास्त जाड काडी आहे, अशा ठिकाणी तुम्ही जर रिकट जर घेतली तर तिथून फूट निघण्यास एक तर खूप उशीर होतो किंवा तिथून फूटही निघत नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी पेन्सिलसारखा आकार आहे आणि जिथे काडी चांगली पक्व आहे, अशा ठिकाणी रिकट घ्यावी. परंतु आपल्या विभागात जर रिकटचे जर प्लॉट जर बघितले तर एकसारखी वाढ झालेली नसते. त्यामुळे अशी परिस्थिती क्वचित प्लॉटमध्ये दिसून येते आणि एक विषय जर बघितला तर प्लॉट ही एकसमान असावी यासाठी भरपूर लोक रिकट घेत असतात. तर अशा वेळेस ज्या ठिकाणी जवळजवळ 90% पेक्षा जास्त एकसमान रान आपली येईल, अशा ठिकाणीच रिकट घ्यावी आणि रिकट घेताना थोडी जाडी पण बघूनच तुम्ही रिकट घ्यावी. जेणेकरून निघणारी फूट ही चांगली निघेल आणि लवकर निघेल. तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर आता रिकट घेण्यापूर्वी आपण खतांचं नियोजन कसे करावेत? तर रिकट घेण्यापूर्वी साधारणतः 20 दिवस आधी 20 ते 25 दिवस आधी तुम्ही शेणखताचा वापर करावा. शेणखताचा वापर करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. शेणखतामुळे तुमचं नत्र, स्फुरद, पालाश बाकीचे पण अन्नद्रव्य त्यामध्ये असतातच आणि त्यामध्ये नैसर्गिक गुणधर्म पण जमिनीचा सुधारतो. त्यामुळे शेणखत खूप महत्त्वाचं आहे. फक्त शेणखत देताना तुम्ही त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करून द्यावे. कारण सिंगल सुपर फॉस्फेटचे जे काही रिझल्ट आहे ते शेणखतामध्ये मिक्स केल्यानंतर जी काही फॉस्फरस लेवल आहे ती शेणखतामध्ये खूप वाढताना दिसून येते आणि तिचे रिझल्ट पण चांगले मिळतात. त्यामुळे शेणखत टाकताना तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करावा आणि तेवढा एक खत जरी टाकलं तुम्ही तरी ते भरपूर आहे. सिंगल सुपर फॉस्फेट आणि शेणखत मिक्स करून टाकावे 20 ते 25 दिवस आधी. परंतु आपल्या भागामध्ये जर बघितलं तर बहुतेक लोकांनी
इकडचे जे काही प्लॉट आहे त्यामध्ये आंतरपीक घेतलेलं असतं, जसं कांद्याचं पीक म्हणा. तर अशा वेळेस असे लोक शेणखत टाकू शकत नाही. तर त्या लोकांनी बेसल डोस टाकावा. तर बेसल डोस साधारणतः एस-ओ-पी 50 किलो, अमोनियम सल्फेट 40 ते 50 किलो आणि बेनसल्फ 15 किलो आणि त्यामध्ये डी-ए-पी 50 किलो असा एक बेसल डोस तयार करावा आणि तो ड्रिपखाली टाकावा आणि त्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी द्यावे आणि शेवटच्या तोंडी तुम्ही पाणी बंद करायच्या वेळेस तुम्ही त्याद्वारे ह्युमिक ॲसिडचा वापर करावा. ते मुळीसाठी एकदम तुम्हाला चांगल्या पद्धतीने काम करेल. जर तुमच्या जमिनीचा पी-एच हा 7.5 पेक्षा जास्त असेल, तर तुम्ही डी-ए-पीचा वापर करू नका. तुम्ही ड्रिपद्वारे फॉस्फरिक ॲसिडचा वापर केला तरी चालेल. तर हे झालं खताचं नियोजन. आता आपण औषधांचं नियोजन बघूया. तर साधारणतः थंडीमुळे जी झाडं आहेत ती एकदम सुप्त अवस्थेत गेलेली असते. त्याला इंग्लिशमध्ये डॉर्मन्सी म्हणतात. डॉर्मन्सी म्हणजे सुप्त अवस्था किंवा झोपलेले असा त्याचा वाक्याचा हे होतो. तर सर्वप्रथम तर आपण ती डॉर्मन्सी ब्रेक केली पाहिजे. म्हणजे त्याची सुप्त अवस्था तोडली पाहिजे. तर सुप्त अवस्था तोडण्यासाठी आपलं बाजारातलं 6 बी हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. 6 मुख्य काम तर हे सायटोकायनिनची निर्मिती आहे आणि आपल्याला माहीत आहे सायटोकायनिनची निर्मिती ही झाडाच्या मुळाच्या टोकामध्येच होत असते. ज्यावेळेस आपण 6 फवारणी करतो अशा वेळेस सायटोकायनिनची निर्मिती होण्यास सुरुवात होते म्हणजे झाडाची मुळं ही ॲक्टिव्ह होतात आणि झाडाची मुळे जेव्हा ॲक्टिव्ह होतील तरच तुम्ही दिलेली खतं हे उचलली जातील. आणि त्यामुळे तुम्ही सुप्त अवस्था तोडणे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही रिकटच्या 20 दिवस आधी तुम्ही 6 ची फवारणी करणं खूप गरजेचे आहे. एकरी तुम्ही 2 ग्रॅम तुम्ही 6 वापरू शकतात. त्यानंतर इथ्रेलची फवारणी. जर तुम्ही जर पाण्याचा डोस टाकल्यानंतर तुम्ही भरपूर पाणी दिल्यानंतर तुम्हाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि रिकटच्या आधी तुम्ही जर हलकी जमीन असेल तर 10 दिवस आधी तुम्ही इथ्रेलची फवारणी करायची आहे आणि काळीभोर जमीन असेल तर तुम्ही 12 ते 15 दिवस आधी तुम्हाला इथ्रेलची फवारणी करायची आहे. आणि इथ्रेलची फवारणी ही खूप महत्त्वाची फवारणी आहे मित्रांनो. कारण इथ्रेलची फवारणी जर केली तर तुमची जी काही फूट आहे ती निघण्यास खूप मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथ्रेल फवारल्यानंतर ज्यावेळेस पान पिवळं पडतं त्यावेळेस पानाच्या देठामध्ये जेवढा काही अन्नरस साठवलेला असतो तो पूर्णपणे खोडाकडे रिटर्न केलेला जातो आणि ज्यावेळेस तुमची नवीन फूट निघते त्यावेळेस तेच अन्नद्रव्य खोडं नवीन फुटीसाठी पुरवत असतं. त्यामुळे इथ्रेलची फवारणी खूप महत्त्वाची फवारणी आहे आणि त्यात इथ्रेलची फवारणी केल्यानंतर तुम्ही द्राक्ष प्लॉटला अजिबातही पाणी देऊ नका. त्याचबरोबर इथ्रेल फवारण्याआधी पण तुम्ही 2-4 दिवस द्राक्ष बागेला चुकूनही पाणी देऊ नका. कारण इथ्रेल फवारणी केल्यानंतर पाणी जर दिलं तर तुम्हाला पाहिजे तसे इथ्रेलचे रिझल्ट येणार नाहीत. आणि इथ्रेलची फवारणी ही करावीच. इथ्रेलची फवारणीमुळे तुमच्या फुटीला 100% फायदा होणार आहे. त्यामुळे तुम्ही इथ्रेलची फवारणी शक्यतो टाळू नये. तर मित्रांनो हे झालं आपलं रेकॉर्ड घेण्यापूर्वीचं नियोजन. परंतु रेकॉर्ड घेतल्यानंतर आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये भर पडेल आणि आपण पहिल्याच वर्षी जवळजवळ 100 क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो. तर रेकॉर्ड घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जे फोकस करायचं आहे आपल्याला, ते आहे झाडाचं खोड बनवणे. मित्रांनो, झाडामध्ये तेवढी एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जेवढं तुमचं झाडाचं खोड चांगलं, तेवढं तुमची झाडाची क्वालिटी म्हणा, झाडाची फुगवण म्हणा किंवा झाडाला पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता म्हणा, ही टोटल तुमच्या खोडावर अवलंबून राहते. उदाहरण घ्यायचं जर बोललं तर आपल्या आजूबाजूला जे काही मोठे झाडं असतात, जे लिंब असो किंवा आंबे असो किंवा काही असो, त्यांचे तुम्ही जर खोड बघितले किती मोठमोठे असतात. वर्षातून त्यांना पावसाळ्याचंच एकदाच पाणी मिळतं. पण तरी पण त्यांची जी काही जीवनक्रिया आहे ती चालूच असते. जसं पान गळणे, फुले येणे, फळात रूपांतर होणे. आपण काय त्यांना पाणी वगैरे तर काही टाकत नाही. परंतु त्यांचं जे काही पूर्णपणे जे काही स्टोरेज आहे ते सगळं आणि सगळं खोडामध्ये ऑलरेडी केलेलं असतं. तर आपल्याला फक्त आणि फक्त खोडाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं आहे. परंतु हे खोड बनतं कसं?
आता खोडाचा घेरा मोठा करायचा म्हणजे त्यासाठी आपल्याला द्राक्षवेलीची मुळी वाढवणे गरजेचे आहेत. तर द्राक्षवेलीची मुली जेवढ्या प्रमाणात जास्त वाढते, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात झाडाचं खोडाचं स्टोरेज हे जास्त प्रमाणात वाढत चालतं आणि द्राक्ष मुळी वाढवण्यासाठी तुम्हाला द्राक्ष बागेच्या वेली वाढवणं गरजेचं आहे. वर जेवढ्या वेली वाढतात, तेवढ्याच जास्त प्रमाणात खाली मूळ वाढते आणि जेवढ्या जास्त प्रमाणात खाली मूळ वाढते, तेवढाच झाडाचा खोडाचा घेरा हा वाढत चालतो आणि जेवढा जास्त खोडाचा घेरा मोठा, तेवढं जास्त स्टोरेज होत चालतं आणि जेवढं जास्त स्टोरेज होतं, तेवढंच चांगल्या प्रमाणात आपल्या झाडाची क्वालिटी म्हणा, गुणवत्ता म्हणा किंवा रोगप्रतिकार क्षमता म्हणा, त्याचबरोबर जी काही थंडीमध्ये झाडं अशी सुप्त अवस्थेत जातात, पानं, मुळी, त्यावेळेस खोडाचा जो काही साठवलेला जो अन्नसाठा आहे, तोच कामं येत असतो. त्यामुळे खोड बनवणं खूप महत्त्वाचं आहे. आत्ता त्यासाठी मुळी वाढवणे. तर मुळी वाढवण्यासाठी आपल्याला जे पाणी नियोजन आहे, ते खूप काटेकोरपणे करायचं आहे. म्हणजे काटेकोरपणे म्हणण्यापेक्षा आपल्याला ते वापसा पद्धतीने करायचं आहे. तर तुमच्या जमिनीनुसार तुमची वापसा कशा पद्धतीने तुम्हाला करता येईल, यावर तुमचं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे. आपण रिकट घेतल्यानंतर कसं नियोजन करायचं याबद्दल आपण पुढील व्हिडिओमध्ये बोलूया. तत्पूर्वी महत्त्वाचं मित्रांनो, आपली वेबसाईट आहे www.grapesfarmer.com. तर या वेबसाईटवर तुम्ही दररोज व्हिजिट करत राहा. या वेबसाईटवर तुम्हाला दररोज द्राक्ष बागेशी संबंधित तुम्हाला नवनवीन पोस्ट, नवीन-नवीन लेख वाचायला मिळतील आणि जे काही सध्या द्राक्ष बागेमध्ये ज्या चालू घडामोडी आहेत, जसं आता रिकटची स्टार्टिंग आहेत, तर त्यावर रिकटबद्दलच आम्ही पोस्ट टाकत जातो. तर तुम्ही कृपया त्या वेबसाईटवर कनेक्ट राहा, ज्यामुळे तुम्हाला नवनवीन माहिती मिळत जाईल. आणि मित्रांनो, प्लीज माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा. लाईक करायला प्लीज विसरू नका आणि माझ्या वेबसाईटला नक्की व्हिजिट द्या आणि तिथली माहिती आवडल्यावर प्लीज, प्लीज, प्लीज ती शेअर करा. धन्यवाद.